केंद्र सरकारनं लोकसभा निवडणुकांच्या निमित्तानं कांद्यावर निर्यात बंदी लादल्यानं शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालंय. या निर्णयानं कांद्याच्या परदेशी बाजारपेठेला शेतकऱ्यांना मुकावं लागलंय. या निर्यात बंदीच्या विरोधात विरोधी पक्षांनी खूप आवाज उठवला होता. आपल्या देशातील कांदा निर्यात बंदीनं पाकिस्तानातल्या कांद्याला युरोप आणि इतर देशांचं मार्केट खुलं झाल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी सनसनीपणे केला. अखेर लोकसभा निवडणुकांनंतर कांद्यावरील निर्यात बंदी उठवली असली तरी सरकारनं अनेक नियम लादल्यानं शेतकऱ्यांना कांद्याची निर्यात करून नफा मिळवण्याचे मार्ग कमी झालेत. 2023-24 या आर्थिक वर्षात 17,17,000 मेट्रिक टन कांदा निर्यात झाला होता. नाफेडनं दिलेल्या माहितीनुसार या आर्थिक वर्षात 8,08,000 मेट्रिक टन कांदा निर्यात कमी झाली आहे. 2022-23 या आर्थिक वर्षात 17,17,000 मेट्रिक टन कांदा निर्यात झाला होता. त्याच्या अगोदर 25,25,000 मेट्रिक टन कांदा इतकी निर्यात झाली होती. केंद्र सरकारला 3,500 कोटी रुपयांचा फायदा झाला होता. आता कांद्यावरील निर्यात बंदी उठवली असली तरी $550 मेट्रिक टन शुल्क आणि 40% निर्यात शुल्क लादल्यानं शेतकऱ्यांचं नुकसान होत आहे. सरकारनं जर निर्यात शुल्क कमी केलं तर कांदे व्यापाऱ्यांना परकीय बाजारपेठ उपलब्ध होईल असं म्हटलं जात आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज डेस्क, महानगराची लाईफलाईन, मेट्रो न्यूज.